गाडीत सांगितलं होतं बाबांना, बाबू मशीनचं काम करून घ्यायचं म्हणे. मशीनचं काम दिलं सोडून पतंग उडवायला बसलो. मग हॉलीबॉल दिसला, हॉलीबॉल पाहायला गेलो. दिवस झाले ते मशीनचा टायर बसला होता. त्यासाठी आपण घरून पाणी घेतले आणि जॅक घेतला. जॅक घेऊन गेलो डायरेक्ट मशीनजवळ. मशीनजवळ जाताच आपल्याला दिसला की पुरा टायर बसला होता, पण त्याला खालून सपोर्ट दिला होता. त्याच्यानं आपला टायर बचावला होता, पण त्यातला ट्यूब खराब झालता. मग दिसली पोट्टी पतंग उडवताना. मी आता चला गड्या तुम्हाला मी पतंग उडवणं शिकवतो. मग भिडलो कटाप खेळाले. कटाप खेळता खेळता कपकन काढून टाकली सगळ्या पोट्टीची. डबल भिडलो. मग टायर खोलाले. वरून आपण जॉक आणला होता ना, त्या जॉक उचलून घेतला आणि टायर खोलून घेतला. त्याचे नट एवढे फिट होती गेले, भारी गेले. त्याच्यानंतर टायर खोलला आणि गेलो आपण. त्यात नवीन ट्यूब टाकायचा होता तर टॅक्सीमध्ये गेलो. घरून ट्यूब घेतला नवीन आणि गेलो. गेल्याबरोबर टायर खोलून घेतला. त्याच्यातला जो अंदरचा ट्यूब होता खराब केलेला तो काढून घेतला. त्याच्यात जो आपण नवीन ट्यूब घेतला होता घरून तो नवीन ट्यूब टाकला आणि टायर चांगला करून घेतला आणि गेलो मशीन जवळ. मशीनले टायर लावून दिला आणि नट फिट करून दिले. आणि मॅचला चला गड्या आता खेळाचा टाइम आहे. पोट्टी दिसली होती मला व्हॉलीबॉल खेळताना. त्या गावात आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये व्हॉलीबॉलचे सामने आहेत. त्याच्यानं पोट्टे सगळे प्रॅक्टिस करू राहिले. लहान मोठे सगळे भिडले प्रॅक्टिस करू राहिले. इथं सामने लागले होते एक नंबर खतरनाक. तर तुम्हाला या लहान पोरासारखा इंटरेस्ट इन मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करून घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग.